माझ्यासोबत आहेत ह्या गिरजाबाई महादेव केदार. ह्या गेल्या कित्येक वर्षापासून उपलाल महाराजांची वारी करतात. अकोटचे आहेत. इथे आल्यानंतर आल्यापासून या मठाची संपूर्ण स्वच्छता, मठामध्ये येणारे हजारो वारकरी या ठिकाणी काही घाण होते, कचरा होते, हे होते, ते होते, हे सर्व स्वच्छ करण्याचं काम आमच्या ह्या आई करतात. गेल्या काही वर्षापासून ह्या सातत्यानं उपलाल महाराजांच्या निश्चित भक्त आहेत आणि उपलाल महाराजांच्या मठात आपली ही सेवा झाली पाहिजे, मरेपर्यंत सेवा झाली पाहिजे असं या माऊलीला वाटते. तुला काय सांगता येईल अधिक? असंच मरण झालं पाहिजे चलता बोलता. पुढे तुला काय सांगता येईल? मला हे बरोबर सांगतो तुम्ही. मग आता तुला आता तुझी काय अपेक्षा आहे पुढे? अपेक्षाला तो राम पाहिजे, राम माणूस पाहिजे बाबा. म्हणजे आता तू आता एवढी म्हातारी झाली, एवढी सेवा करून राहिली, आता काही दिवसांत तू राहायची नाही राहायची, मग आम्हाला तुझी आठवण येत जाईल. हा मग त्याच्यात ठरवा दिशाने. तुमच्यात राहत्या दिशाने. आमच्या जोड निशाणी राहतेस तुझी. हा पण आता तू एवढं सगळं करतं, देवाला काय मागलं तुनं? मी देवाला फक्त मागितलं चांगलं ठेव आणि मला ही सेवा करू दे. सेवा करू दे. आता होती कुठे गेली अशासारखं झालं पाहिजे. हा मी माझं गोपाळ बनवलं. म्हणजे या मावशीने हे मागितलेलं आहे की मला असं चांगलं मरण येऊ दे की मला काही त्रास नाही झाला पाहिजे, माझे सर्व लेकरं वाकरं प्रपंच सगळा नातूपंतू सुखीत राहिले पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं माझं मरण झालं पाहिजे, मला चांगली मुक्ती मिळाली पाहिजे आणि या आश्रमाची सेवा करता करता माझं आयुष्य संपलं पाहिजे अशी या माऊलीची मागणी आहे. मंडळी, माऊली निश्चितच अशा स्वरूपाची जे काही लोक आपल्या जवळ आहेत की ते जे राष्ट्रसंत तुकडोजी बाबाचं काम करतात, गाडगे बाबाचं काम करतात, तशाच पद्धतीचा हा गाडगे बाबा आहे, तुकडोजी महाराज आपल्यामध्ये आहेत आणि आपल्या आश्रमाची निश्चित सेवा करतात, वारकऱ्यांची सेवा करतात. या ठिकाणी पंढरपुरात असलेल्या एवढ्या आश्रमात हे जेवढे लोक येतात हे आजूबाजूला सगळं घाणकचरा करतात, पण ही माऊली सर्वांचं घाणकचरा सकाळपासून संध्याकाळपर्यंत करत असताना आपल्याला दिसते. कॅमेरामन निर्मलासह प्रल्हाद दातार, साक्षीदार न्यूज, पंढरपूर. बाबा